बघा, आपण व्रत आणि उपवास म्हणतो की नाही? उपवास म्हणजे काय हे सुद्धा आपल्याला कळालं पाहिजे. उपवास म्हणजे भगवान परमात्म्याच्या सानिध्यामध्ये असणं, याचं नाव आहे उपवास. दोन गोष्टी कथा ऐकत असताना नेहमी लक्षात ठेवा. दो बातों को याद रख जब चाहे कल्याण, नारायण निज मौत को दूजो श्री भगवान. जीवनाचं कल्याण करून घ्यायचं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा त्या भगवतीला विसरू नका, त्या भगवान परमात्म्याला विसरू नका. कारण मरेपर्यंत जगवणारा तो भगवान परमात्मा आहे. आणि दुसरं, आपलं मरण विसरू नका. आद्य संत एकनाथ महाराज, एका व्यक्तीने एकनाथ महाराजांना प्रश्न विचारला. म्हणे, महाराज, माझं भविष्य तुम्ही सांगाल का? अतिशय लोकांची वाईट वागणारा हा व्यक्ती होता. म्हणे, माझं भविष्य तुम्ही सांगणार का? आणि तुम्ही तुमचं जीवन या ठिकाणी आनंदाने कसं व्यतीत करता? अनेक प्रश्न त्याने विचारले. त्यावेळेला संत एकनाथ महाराजांनी त्याचं भविष्य सांगत असताना एकनाथ महाराज बोलले, तुझं जीवन फक्त 8च दिवस शिल्लक राहिलेलं आहे. आता ज्या माणसाला कळावं की 8 दिवसांनी आपलं मरण आहे असं सांगितल्याबरोबर तो त्या ठिकाणी बसेल का महाराज? अजिबात बसणार नाही. तो तिथून उठला, सरळ घरी गेला. सकाळपासून संध्याकाळपर्यंत भगवंताचं ध्यान करायला लागला, नामस्मरण करायला लागला, घरच्या लोकांशी चांगलं वागायला लागला. आजपर्यंत अनेक भावांमध्ये वैर होते ते सगळे त्याने मिटवून टाकले. अगदी चांगलं जीवन जगायला लागला. 8वा दिवस आला, त्याला वाटलं आज मी मरणार आहे, म्हणून 8 दिवस एवढा चांगला वागला, एवढा चांगला वागला, पण 8व्या दिवशी मेलाच नाही. त्याला वाटलं बहुधा एकनाथ महाराजांची आपल्यावर कृपा झाली असावी म्हणून आपण मेलो नाही, म्हणून आपल्याला मरण आलं नाही. तो 8व्या दिवशी एकनाथ महाराजांच्या जवळ गेला. म्हणे, महाराज, तुमची कृपा झाली, तुम्ही भविष्य माझं सांगितलं होतं, 8व्या दिवशी मी मरणार आहे, पण मी मात्र अजून मेलो नाही. म्हणे, महाराज, तुम्हाला एक प्रश्न करू? तुम्ही एवढं आनंदाने जीवन कसं काय व्यतीत करता, एवढं शांत राहून? कारण त्यांना शांती ब्रह्म म्हणतात, बरोबर आहे की नाही? शांती ब्रह्म एकनाथ महाराज, एवढं शांततेनं तुम्ही जीवन कसं काय व्यतीत करता? चांगलं जगण्याचा हा मूल मंत्र आहे महाराज. आनंदी जीवन जगण्याचा मूल मंत्र जर काही असेल तर तो एकनाथ महाराजांनी सांगितलं. प्रत्येक व्यक्तीने लक्षात ठेवा, आपलं मरण 8 दिवसात आहे. एकनाथ महाराजांना विचारलं, म्हणे, महाराज, तुम्ही एवढं आनंदाने जीवन व्यतीत कसं काय करता? तुमची कृपा झाली, 8 दिवस झाले परंतु मला मरण आलं नाही. एकनाथ महाराज म्हटले, तुला एक प्रश्न विचारू? म्हणे, विचारा ना महाराज. या 8 दिवसात तू काय काय केलं? म्हणे, काही नाही महाराज, रोज पत्नीला दारू पिऊन मारहाण करत होतो. 8 दिवसात मी दारूही प्यायलो नाही, तिला मारहाणही केली नाही. आणखी काय केलं? कधी मुलाबाळांकडे लक्ष दिलं नव्हतं. आधी त्यांच्या शाळेत गेलो, त्यांच्या शाळेतल्या शिक्षकांना भेटलो, त्यांचा अभ्यास पाहिला, चौकशी केली, मुलं अभ्यासात काय करतात काय नाही हे सगळं पाहिलं. कुठं जातात, कुणाशी खेळतात, कसं वागतात, ह्या सगळ्या गोष्टीचं मी परीक्षण केलं. आणखी काय केलं? भावासोबत जमिनीचं भांडण होतं. कुऱ्हाडी घेऊन एकमेकाच्या घशात घालेपर्यंत आमचे वादविवाद वाढले होते महाराज. म्हणे, मग लहान भाऊ होता, त्याचा तुकडा त्याला देऊन टाकला, सांगितलं घे, नाहीतर 8 दिवसात मी मरणारच आहे. भांडण मिटवून टाकलं. आणखी काय केलं? बरेच दिवस झाले म्हणे महाराज बहिणीशी बोलत नव्हतो, तोही वाद मिटवला. सगळे वादविवाद मिटवले. म्हणे, महाराज, हे सर्व जीवन मी या ठिकाणी 8 दिवसामध्ये चांगलं जगलो. पत्नीचा सन्मान केला, तिला प्रेम दिलं, तिची काळजी घेतली, सगळं मी या ठिकाणी केलं. एकनाथ महाराज म्हटले, आता सांग गड्या, तुला या 8 दिवसात कसं वाटलं? म्हणे, महाराज, खरं सांगू, मला फार चांगलं वाटलं, एवढ्या आनंदाने मी जीवन जगलो. एकनाथ महाराज म्हटले, सुखी जीवन जगण्याचा हाच मंत्र आहे की प्रत्येकाने हेच समजावं, आपलं जीवन 8च दिवस शिल्लक आहे, आपलं मरण 8च दिवसावर आहे. असं जर डोक्यात ठेवलं तर आपण कुणाशी वाद घालणार नाही, पत्नीला मारहाण करणार नाही, पतीशी वाईट वागणार नाही, मुलाबाळांची काळजी घेऊ, संसार सांभाळू, मायबापाला सांभाळू, संसाराचा भार आपण आपल्या डोक्यावर घेऊ, सगळ्यांशी प्रेमाने वागू. का? फक्त एवढं कळालं की माझं मरण 8 दिवसावर आहे.
त्यावेळेला एकनाथ महाराज म्हणतात, इथून पुढं जीवनामध्ये 8 दिवसच विचार करायचा की 8 दिवसावर आपलं मरण आहे. पुन्हा 8 दिवस आले की समजायचं पुढच्या 8 दिवसात आपलं मरण आहे. म्हणजे उभं आयुष्य आपण कुणाशीच वाईट वागणार नाही. चांगलं वागण्याचा हा मूलमंत्र या ठिकाणी आहे. जीवन आनंदाने जगायचं असेल ना महाराज, आनंदाने जीवन जगण्यासाठी भरपूर पैसा लागत नाही. आनंदाने जीवन जगण्यासाठी बंगला लागत नाही. आनंदाने जीवन जगण्यासाठी खूप सोयी सुविधा लागत नाही. आमच्या वारकऱ्यांकडे बघावं, आळंदी ते पंढरपूर पायी दिंडी सोहळा असतो. मी पण त्या दिंडीमध्ये भरपूरदा त्या ठिकाणी चाललेले. आळंदी ते पंढरपूर या दिंडी सोहळ्यामध्ये चालत असताना आमचा वारकरी, त्याला ऊन वारा पाऊस कुठलंही त्या ठिकाणी भान नसतं महाराज. आणि काय सांगू तुम्हाला, एसीच्या रूममध्ये रात्रभर गोळ्या खाऊन खाऊन जी झोप येत नाही, ती वारीमध्ये पडल्या पडल्या झोप लागते, सुखाची झोप लागते. माणसाला जीवनामध्ये सुख हे पैशाने कधीच मिळत नाही, लक्षात घ्या. पैसा क्षणिक सुख माणसाला देऊ शकतो, पण समाधान जर कशाने मिळवायचं असेल तर आमचे साधू संत सांगतात, विचारा वाचून न पविजे समाधान. समाधान जीवनामध्ये मिळवायचं असेल तर चांगले विचार लागतात महाराज, चांगले विचार लागतात. पैसा आम्हाला सामान्य सुख देऊ शकतो, पण समाधान देऊ शकत नाही. या जगामध्ये सुख कोणाला याचा जर माणसाने विचार केला, ज्याच्या पायामध्ये चप्पल आहे तो सायकलवाल्याकडे बघून दुःखी आहे. ज्याच्याकडे सायकल आहे तो मोटरसायकलकडे बघून दुःखी आहे. ज्याच्याकडे मोटरसायकल आहे तो 4 व्हीलर वाल्याकडे बघून दुःखी आहे. ज्याच्याकडे 4 व्हीलर आहे त्याला वाटतं आता जमिनीवर नाही आकाशात उडालं पाहिजे, आता एरोप्लेनमध्ये आपण गेलं पाहिजे. परंतु असा जर विचार केला ना तर जीवनात दुःखच प्राप्त होतं. सुख जीवनामध्ये मिळवायचं असेल ना तर उलटा विचार केला पाहिजे. जो विमानामध्ये बसलाय त्याने विचार केला पाहिजे, पंढरीनाथा, ही आई जगदंबे, काय कृपा आहे तुझी माझ्यावर, एवढं सुंदर आकाशामध्ये पक्षासारखं मला उडता येत आहे. परंतु काही लोक असेही आहे जे जमिनीवर गाड्यांनी चालतात. ज्याच्याकडे 4 व्हीलर आहे त्यांनी विचार केला पाहिजे, भगवंता, अनंत जन्माचं भाग्य आहे, उन्हाचे चटके आम्हाला लागत नाही, नाहीतर बाजूचा उन्हामध्ये मोटरसायकलवरून फिरतो. ज्याच्याकडे मोटरसायकल आहे त्याने सायकलकडे बघून समाधानी राहिलं पाहिजे. कमीत कमी मोटरसायकल तरी आहे माझ्याकडे, हा तर सायकलने पायडल मारून 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 त्या ठिकाणी सायकल चालवतो. ज्याच्याकडे सायकल आहे त्याने ज्याच्या पायात चप्पल आहे त्याच्याकडे बघून समाधानी राहिलं पाहिजे. देवा, कमीत कमी पायाने चालावं तर लागत नाही, सायकल आहे माझ्याकडे. ज्याच्या पायात चप्पल आहे त्याने अनवाणी जाणाऱ्या पायांकडे बघितलं पाहिजे आणि समाधानी राहिलं पाहिजे. देवा, काय उपकार आहे तुझे, पायात घालायला चप्पल तरी आहे. बरं, त्याला विचारावं चप्पल, अरे तो म्हणे माझ्याकडे तरी होती का, आत्ताच उजणीला देवी भागवत कथा चालू होती तिथून चोरून आणली चप्पल. बघा, या जगात श्रीमंती भरपूर वाढली पण चप्पल चोर अजून कमी झाले नाही. चप्पल चोर कमी झाले नाही. काही लोक एवढे हुशार असतात, येताना स्वतःची घालून येतात चप्पल, जाताना दुसऱ्याची चांगली घालून जातात. पण इथे नसेल चप्पल चोर, इथल्याबद्दल मी बोलणारच नाही. म्हणून आनंदी जीवन जगण्याचा हा मंत्र आहे महाराज. सर्वांशी प्रेमाने वागावं, प्रेमाने जगावं, कारण प्रेम माणसाला जीवनामध्ये सुखाची प्राप्ती करून देत असतं, सुख प्रदान करून देत असतं. आणि या आनंद, या जीवनाचा आनंद या ठिकाणी सुगंधासारखा पसरला पाहिजे महाराज. जीवनाचा आनंद सुगंधासारखा प्रत्येक घराघरामध्ये दरवळला पाहिजे. आणि प्रत्येकाशी वैरत्वाची भावना जीवनामध्ये ठेवायची नाही. अरे, मी नेहमी सांगत असते, जगायचं असेल तर या मृत्यू लोकावर असेपर्यंत प्रत्येकाशी प्रेमाने बोला. मेल्यानंतर तर तेही लोक एकमेकाच्या मड्यावर ढसाढसा जाऊन रडतात ज्यांनी जीवनभर एकमेकाशी वैर केलं, जीवनभर एकमेकाशी वैर केलं आणि शेवटी त्याच्या मड्यावर जाऊन जर आपण रडत असू ती त्याला माणुसकी म्हणता येणार नाही. अरे, मेल्यावर कोणाला खांदा दिल्यापेक्षा आजच्या जगामध्ये परिस्थिती ही आहे महाराज,
मेलेल्या माणसाला खांदा देणं याला लोक पुण्याचं काम समजतात. बरोबर आहे ना? मेलेल्या माणसाला खांदा देणं म्हणजे पुण्याचं काम समजतात. पण एखादा जिवंत असेल, त्याला आपल्या मदतीची गरज असेल, तर त्याच्या मदतीला धावून जात असताना मात्र 10 वेळेला विचार करतात. हा समाज आहे. म्हणून या समाजात जगत असताना जीवनामध्ये प्रेम, आनंद निर्माण जर आम्हाला करायचा असेल, तर प्रेम निर्माण करण्याकरिता, शक्ती निर्माण करण्याकरिता ही श्रीमद देवी भगवतीची कथा आहे. रामायण आम्हाला रीती शिकवतं, महाभारत आम्हाला नीती शिकवतं, श्रीमद भागवत आम्हाला प्रीती शिकवतं. आणि श्रीमद देवी भागवत रीती, नीती आणि प्रीतीचा संगम म्हणजे शक्ती या ठिकाणी प्रदान करतं. ती म्हणजे श्रीमद देवी भगवतीची कथा आहे. म्हणून कायम जीवनामध्ये चिंतन असलं पाहिजे. कोणतं? आनंद या जीवनाचा सुगंध परी दरवळावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. सुगंधा परी दरवळावा. सुगंधा परी दरवळावा. पाव्यातला सूर जैसा ओठातुनी उघडावा. आनंद या जीवनाचा सुगंध परी दरवळावा. जीवनामध्ये आनंद प्राप्त झाला पाहिजे. जीवनातला पैसा निघून गेला ना, काही हरकत नाही, पण जीवनातला आनंद कधीच वजा होऊ देऊ नका. जीवनातला पैसा गेला तर पुन्हा येईल, पण आनंद गेला तर पुन्हा कधीच येणार नाही.